वंदे मातरम. मित्रांनो नमस्कार. मी संजय झेंडे. आपण पाहत आहात द ॲक्युरेस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांची नावे आपण लहानपणापासून घेतो, पण त्यातल्या सरस्वती नदीचे उल्लेख फक्त पुराणातच सापडतात. ही नदी प्रत्यक्षात नव्हतीच की ती लुप्त झाली याचा आपल्याला पत्ता नाही. काही पाश्चिमात्य अभ्यासक आणि काही भारतीय पण अभ्यासक यांना ही नदी काल्पनिक असावी असं वाटतंय. परंतु गेल्या 30-40 वर्षांमध्ये भारतातील हरियाणा, राजस्थान आणि कच्छच्या रणात, तसेच पाकिस्तानातील चोलिस्तान आणि सिंध येथे उत्खनन करण्यात आले. त्यावेळी सापडलेल्या पुराव्यांवरून या नदीच्या प्राचीन प्रवाहाचं अस्तित्व सिद्ध झालं आहे. हिमालयातील ग्लेशियर्स आणि मान्सून हे या नदीचे स्रोत होते. कालांतराने या दोन्ही स्रोतांकडून मिळणारं पाणी कमी होत गेल्याने ही नदी कोरडी पडत गेली असावी असा तज्ज्ञांचा अंदाज. केवळ सरस्वती नाहीच, तर भारतातील आणि जगातील कोणत्या नद्या कालोघात लुप्त झाल्या किंवा त्यांनी मार्ग बदलले याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. याशिवाय काही वर्षांपूर्वी राबवण्यात आलेल्या सरस्वती नदी शोध मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी झालेल्या एका अभ्यासकाची मुलाखत देखील आपण घेणार आहोत. मित्रांनो, या आठवड्यात बहुतेक महाकवी कालिदास यांची जयंती साजरी होत आहे. कालिदासांनी आपल्या काव्यात भारतातील नद्या, पर्वत, ऋतू आणि निसर्गाचे जे अप्रतिम वर्णन केलेलं आहे, त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांचे स्थान किती उंच आहे याची जाणीव होते. अर्थात त्यांच्या साहित्यामध्ये सरस्वती नदीचा उल्लेख कुठे आढळत नाही असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. परंतु आपल्या भारतीय परंपरेत नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नाही, ती जीवनाची वाहिनी आहे, संस्कृतीची जननी आहे आणि सभ्यतेचा पाया मानली गेली आहे. आपल्या इथे एक म्हण आहे, नदी असेल तर वस्ती असेल, वस्ती असेल तर संस्कृती फुलेल. सरस्वती नदीच्या खोऱ्यात असे समृद्ध जनजीवन फुलले होते का? संस्कृती नांदत होती का? या नदीबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, सरस्वती नदी हिमालयातून शिवालिक टेकड्यांच्या मार्गाने हरियाणातील मैदानी प्रदेशात येत असे. याच भागात सतलज, घग्गर, मार्कंडा, डांगरी आणि यमुना या नद्यांच्या संगमातून पुढे ती विशाल रूप धारण करीत असे. कालोघात सतलज नदी जी आहे पश्चिमेकडे वळून सिंधू नदीला मिळाली आणि यमुना पूर्वेकडे वळून गंगेला मिळाली. त्यामुळे सरस्वतीच्या पाण्याचे मुख्य स्रोत नाहीसे झाले. त्यामुळे ती कोरडी पडत गेली असावी. सरस्वती नदीच्या लुप्त होण्यामागे जी काही कारणं दिली जातात त्याच्यात अनेक मतभेद आहेत. तरी ही नदी एकेकाळी अस्तित्वात होती आणि आज आपण जिचा उल्लेख सिंधू संस्कृती म्हणून करतो, तिचं मूळ सरस्वती नदीच्या खोऱ्यात होतं. याचे काही पुरावे सापडल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे मोहेंजोदडो आणि हडप्पा पेक्षाही सुमारे 2000 वर्ष जुने अवशेष या लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या काठावर असणाऱ्या साइट्सवर उत्खननामध्ये सापडले आहेत. मात्र सरस्वती नदी अस्तित्वात होती असे ठामपणे सांगणारा पुरावा अद्याप समोर आलेला नाही. मित्रांनो, गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, कृष्णा, कावेरी अशा नद्यांनी भारताचा इतिहास घडवला आहे. भारतीयांच्या भावविश्वामध्ये या नद्या नाहीत, तर देवता आहेत, माता आहेत. पण याच परंपरेत एक अशी नदी आहे जी आजही सर्वाधिक चर्चेत आहे, ती म्हणजे सरस्वती. प्रश्न असा आहे, आज एवढे उपग्रह आहेत, कृत्रिम बुद्धिमत्ता, भूगर्भीय स्कॅनिंग, कार्बन डेटिंग, उपग्रह प्रतिमा आणि अत्याधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना देखील सरस्वती नदी नेमकी कुठे वाहत होती, ती का लुप्त झाली, या प्रश्नाचे अंतिम उत्तर
विज्ञानालाही अद्याप देता आलेले नाही. ऋग्वेदामध्ये सरस्वतीचे वर्णन एक विशाल, वेगवान आणि समुद्राला मिळणारी नदी असे केले आहे. मात्र हजारो वर्षांच्या प्रवासात तिचा प्रवाह बदलला गेला की ती पूर्णपणे कोरडी पडली, यावर आजही संशोधन सुरू आहे. काही संशोधकांच्या मते आजची जी घग्गर हक्रा नदी जी आहे हीच प्राचीन सरस्वती असावी, तर काहींच्या मते ती अनेक लहान नद्यांचा एकत्रित हंगामी प्रवाह होता. अद्याप कोणतेही मत सर्वमान्य झालेले नाही. पण मित्रांनो, फक्त सरस्वतीच नाही, जगभरात आणि भारतात अनेक नद्यांनी काळाच्या ओघात आपले मार्ग बदलले, प्रवाह बदलले आहेत. उदाहरणार्थ, हिमालयातून वाहणाऱ्या सतलज नदीचा प्राचीन प्रवाह वेगळा होता, म्हणजे असं अनेक भूगर्भशास्त्रज्ञ मानतात. यमुना नदीनेही हजारो वर्षांपूर्वी आपला प्रवाह बदलल्याचे अनेक अभ्यास सूचित करतात. याच बदलांचा परिणाम सरस्वती नदीवर झाला असावा असे एक मत आहे. राजस्थानमधील घग्गर नदी आज बहुतांश काळ कोरडी असते. बिहारमधील कोसी नदीला तर बिहारचे दुःख, बिहारचे अश्रू असे म्हटले जाते, कारण तिने गेल्या काही शतकांत अनेक वेळा आपला मार्ग बदलला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनमध्ये ह्यांग हो, जिला पिवळी नदी असं म्हणतात, ती आणि अमेरिकेतील कोलोरॅडो नदीचाही प्रवाह नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे बदललेला आहे. पण या नद्यांचे मार्ग बदलतात तरी का? या मागे अनेक कारणे असतात. भूकंपामुळे जमिनीची उंची बदलते, हिमालयासारख्या पर्वतरांगातील भूगर्भीय हालचाली होतात, मोठे पूर येतात, गाळ साचतो, हवामानातील दीर्घकालीन बदल, मान्सूनची तीव्रता कमी जास्त होणे आणि अलीकडच्या काळामध्ये धरणे, कालवे आणि इतर मानवी हस्तक्षेप. नदी हा स्थिर नसतो, तो जिवंत भूगर्भीय प्रवास असतो. म्हणूनच हजारो वर्षात नदीचे पात्र, दिशा आणि अस्तित्वही बदलू शकते. सरस्वती नदीचा शोध हा केवळ एका नदीचा शोध नाही मित्रांनो, तो भारताच्या सांस्कृतिक स्मृतीचा, वैदिक इतिहासाचा आणि भूगर्भीय परिवर्तनाचा शोध आहे. आज आपल्याकडे इस्रोचे उपग्रह आहेत, अत्याधुनिक भूगर्भीय उपकरणं आहेत, कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, आधुनिक प्रयोगशाळा आहेत. तरीही सरस्वती नदीच्या बाबतीत अंतिम निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलेलो नाही. हे विज्ञानाचं अपयश नाहीये, उलट विज्ञानाचा प्रामाणिकपणा आहे, विज्ञानाची प्रामाणिकता आहे. कारण विज्ञान पुरावा मिळेपर्यंत कोणताही निष्कर्ष अंतिम मानत नाही. कदाचित उद्याचे संशोधन नवे पुरावे देईल किंवा आजच्या ज्या काही समजूत त्या बदलून टाकेल हे संशोधन. म्हणूनच सरस्वती नदी हा केवळ श्रद्धेचा विषय नाही, तो इतिहास, भूगोल, भूगर्भशास्त्र, पुरातत्वशास्त्र आणि भारतीय संस्कृती यांच्या संगमावर उभा असलेला एक अद्भुत प्रश्न आहे. आपण चंद्रावर पोहोचलो, मंगळावर यान पाठवले, पृथ्वीच्या गर्भातील अनेक रहस्य उलगडली, पण आपल्या संस्कृतीत अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली सरस्वती नदी नेमकी कुठे वाहत होती याचे अंतिम उत्तर अजूनही आपल्या हाती नाही. कदाचित भविष्यात जे काही संशोधन होईल ते रहस्य उलगडेल आणि तो दिवस भारतीय इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. आणि म्हणूनच हजारो वर्षानंतरही सरस्वती नदीचा शोध अजूनही सुरूच आहे. काही वर्षांपूर्वी अभ्यासकांनी सरस्वती शोध मोहीम राबवली होती. त्या अभ्यासकांशी संपर्क साधण्याचं काम सुरू आहे. लवकरच या मोहिमेत सहभागी झालेल्या एका अभ्यासकाची मुलाखत घेऊन त्यांचे निष्कर्ष, त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, असे वेगवेगळ्या
माहितीवर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी द ॲक्युरेस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब मात्र करा. जय हिंद.